महासमिती स्थापन झाल्यापासून कोल्हापूरचे गणेशोत्सव मंडळांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात ही महासमिती स्थापन झाली. महासमितीचा कार्यक्रम स्थानिक लोकप्रतिनिधी यांना घेऊन झाला आणि त्यानंतर कुठलीही मंडळाशी चर्चा न करता एक पेपरला बातमी या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली की आगमन विसर्जनावर गणेश चतुर्थीच्या आधी जे गणपती मंडळ आणले जातात त्याच्यावर बंदी आणली जाणार म्हणून. आणि यात विसंगती निर्माण होऊन पोलीस आणि मंडळ ह्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि याबाबत रोज वृत्तपत्रामध्ये बातम्या यायला लागल्या आणि या माध्यमातून आज आम्हाला SP साहेबांनी बोलवून घेतलं. महासमितीचे आम्ही सर्व मेंबर या ठिकाणी आलो आणि तिने एवढंच सांगितलं की आम्ही आगमनला विरोध केलेला नाही आहे, आपला काहीतरी विसंगती झालेला आहे. आगमन जर आपला आधी 8 दिवस पारंपरिक असेल तर आमची कुठलीही हरकत नाही आहे. कोल्हापूरमध्ये खंडपीठ पहिल्यांदा आलेलं आहे, या ठिकाणी जज राहायला आहेत, वाहतूक व्यवस्था कोंडी होते म्हणले, सिटी लहान आहे म्हणले, त्यामुळं प्रत्येकजण साऊंड लावून या ठिकाणी जर मिरवणुकीला नाचायला लागला आधी आगमनाच्या तर त्या ठिकाणी वाहतूक जाम होते म्हणले आणि कुठंतरी कोल्हापूरला शिस्त लागावी या संदर्भात आम्ही आगमन सोहळ्याला साऊंड फक्त नको, कधी गणेश चतुर्थीच्या आधी तिने गणेश चतुर्थी दिवशी मुख्य दिवस आहे त्या दिवशी तिने साऊंडला परवानगी दिलेली आहे. विसर्जना दिवशी साऊंडला 2 बेस 2 टॉपला परवानगी दिलेली आहे. फक्त आधी जे आगमन होते त्या आगमनामध्ये साऊंड लावू नका, तुम्ही पारंपरिक लावा आणि तुम्हाला जर खरोखर जर साऊंड लावायचं असेल तर तुम्ही मंडळाच्या दारामध्ये तुम्ही साऊंड लावा 2 बेस 2 टॉप आणि त्या ठिकाणी तुम्ही काय असेल ते तुमचा आनंद साजरा करा आणि टायमिंगला 10ला बंद करा. मग पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. गणेश चतुर्थी दिवशी आणि विसर्जना दिवशी साऊंडला परवानगी द्यायला तयार आहे. मग आपण पोलीस प्रशासनाला पण सहकार्य केलं पाहिजे आणि जो समितीमध्ये मंडळांमध्ये SP साहेबांच्या बद्दल जे गैरसमज किंवा आमच्या दुरावा निर्माण झाला त्यांच्या ह्या सहकार्याच्या अपेक्षामुळे आम्हालाही त्यांच्याबद्दल आनंद आणि आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि आम्ही सहकार्य करायला प्रशासनाला तयार झालेलो आहोत. ते आमची गुन्हे बैठक नंतर आम्ही जे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले होते त्या अनुषंगाने आज महासमितीचे लोकांमध्ये काही कन्फ्युजन होते पोलीसचे धोरणबद्दल. ते महासमितीचे सर्वांना बोलून आज 2-3 त्यांचे जे गोष्टी होते त्यावर आमची चर्चा झाली. त्यामध्ये जी आम्ही सांगितली की आगमनच्या दिवशी 14 तारीख जे गणेश चतुर्थीच्या दिवशी आहे त्या दिवशी गणपतीचे सर्व सार्वजनिक मंडळाचे आगमन होणार आहे आणि विसर्जन जे 25 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आहे त्या दिवशी सर्वांचे विसर्जन होणार आहे. असे काही ठराविक गणपती मंडळ आहे ज्यांचे पूर्वीपासून पारंपरिक रीतीने काही वर्षापासून आगमन मोठे मंडळ आहे ज्यांचे आगमन ॲक्च्युअल आगमनचे पूर्वी होत आहे. असे लोकांना काही कन्फ्युजन होतं की आम्ही त्यांना मिरवणुकीची परवानगी देणार नाही आणि यासाठी काही कन्फ्युजन सुरू होतं. त्यामध्ये सर्वांना स्पष्ट केलेलं आहे की ज्यांचे ठराविक काही वर्षापासून आगमन मिरवणूक सुरू आहे असे लोकांना आगमन मिरवणूकची आम्ही परवानगी देणार आहे, परंतु पारंपरिक वाद्ययंत्र सोबत देणार आहे. आणखी एक कन्फ्युजन होतं की कोणतेही प्रकारचे पारंपरिक वाद्ययंत्र या साऊंड सिस्टमला पाबंदी पोलिसांनी घालण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दल पण क्लॅरिफाय केलेलं आहे की पारंपरिक वाद्ययंत्रावर कोणत्याही प्रकारची आम्ही पाबंदी केलेलं नाही आहे. साऊंड सिस्टम जे 14 आणि 25 तारखेला आगमन आणि विसर्जनची मिरवणूक होणार आहे त्यामध्ये साऊंड सिस्टमला पण आम्ही परवानगी देणार आहे, परंतु त्यामध्ये फक्त 2 बेस आणि 2 टॉपला परवानगी देणार आहे. आणि जे सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहे नॉईज पोल्युशनबद्दल त्यांची चौकटीत राहून गणपती उत्सव साजरा करतील सर्व मंडळ याच्यासाठी महासमितीला यांच्याबद्दल पण आम्ही सूचना देण्यात आल्या आहे. डिटेल्ड 27 तारखेला सर्व जे साऊंड आणि लाईट ऑपरेटर्स आहे यांचे सोबत जिल्हा स्तराची एक मीटिंग उद्या 27 तारखेला ठेवली आहे आणि सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगरपालिका आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, सर्व माननीय आमदार खासदार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी सोबत पूर्ण जिल्ह्याचे मंडळची जी बैठक आहे ते 31 तारखेला ठेवली आहे. आणखी कोणाचे काही अगर त्यामध्ये डाऊट असते तर त्यावर आम्ही क्लिअर करणार आहे. सर्वांना आपल्या माध्यमातून आम्ही परत हे क्लॅरिफाय करण्यासाठी इच्छुक आहे की एक पारंपरिक रीतीने ध्वनी प्रदूषण न करता अगर गणपती साजरा केले तर सर्वांसाठी ते कोल्हापूर पोलीसचे कोल्हापूर जिल्ह्याचे मॉडेल आम्ही दाखवू शकतो. तर यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आणि जे पण सूचना दिल्या आहे सर्वांना त्या सूचनाची अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आली. तो महासमिती अध्यक्ष नात्याने मी आज तुमच्यापाशी काही गोष्टीचा खुलासा करत आहे की गेली 4 दिवस जरा वातावरण वेगळ्या पद्धतीने होतं, काही गैरसमजूत झालं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही.
कारण प्रशासनानं असा कुठलाही गणेशोत्सव आगमनसाठी पारंपरिक वाद्यासाठी कुठलीही बंदी आणलेली नाही. मुळात त्यांचं काही गोष्टीचं चर्चा आता आमची त्यांच्याशी सविस्तर झाली. SP साहेबांनी आम्हाला काही मुद्दे सांगितले, आम्ही त्यांना आमचे मुद्दे सांगितले आणि त्यामध्ये मार्ग निघेल म्हणून सांगितलं. आता 31 तारखेला जी खासदार आणि आमदार, कोल्हापूर शहराचे आमदार आणि परत प्रशासन यांच्यावर जी बैठक होईल, त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा तुम्हाला समजून येईलच इथं. पण आज जी काही चर्चा झाली त्यामध्ये असं दिसून आलं की त्यांनी सांगितलं की पारंपरिक वाद्याने तुम्ही कोणतीही मिरवणूक काढा, त्याला काय अडचण नाही आगमनसाठी. आणि दुसरी विषय म्हणजे ज्यांना साऊंड सिस्टीम लावायची आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या जागेवर म्हणजे जिथं जागा असेल तिथं तुम्ही लावायला आमची काय अडचण नाही किंवा बंदी नाही, त्यांनी मुभा दिलेला आहे. त्यामुळं आता विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाल्यामुळं गणपती आगमन ही मिरवणूक प्रत्येक तालीम संस्थांची चांगल्या पद्धतीने ज्या त्या तारखेला ठरले ती पार पडेल. आणि त्यामुळे कोल्हापुरातलं जे काही वातावरण आहे तरुण मंडळांचं ते निरसन झालेलं आहे असं म्हणलं तर थोडं वावगं ठरणार नाही. आणि आगमन आणि श्री विसर्जन मिरवणूक असं आहे, ह्या दोन्हींच्या गोष्टीचा मी आता इथं खुलासा करत आहे अध्यक्ष नात्याने. आणि काही त्यांनी बी काही गोष्टी सांगितल्या की बाबा आपल्या कोल्हापूर नाही, आमची जी मागणी होती की आमच्या मंडळाचा महासमितीतर्फे सांगायला आमची मागणी होती की विसर्जन आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला तुम्ही परवानगी द्यावी, त्या पद्धतीने त्यांनी परवानगी दिलेली आहे. हो. नाही, आगमनची इतर वेळी त्यांनी परवानगी दिलेली आहे. फक्त पारंपरिक वाद्यावर त्यांनी सांगितले की तुम्ही भर द्या, त्याच्याशिवाय तुम्ही मिरवणूक म्हणजे काही साऊंडचा आणि काही गोष्टीचा जो अडचणी ठरतात त्या पद्धतीने त्यांनी खुलासा केलेला आहे.